पश्चाताप होत असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणत आहे. तर अजित पवारांना घेण्यापूर्वी आणि देवेंद्र फडणवीस यांना विचार करा म्हणून सांगितलं होतं, असं देखील कालच्या नाही, एकनाथ शिंदेना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झालाय. ते दाखवत नाही, आता लवकरच बोलतील. कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीत केलेली आहेत. मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी. पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे. पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची आहे. त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल, उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100% उलथापालथ होईल. आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरीही सत्तेत आहेत. बरोबर आहे. हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे. तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे, त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, झालेले आहेत. त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे, सुरू आहे. तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत. पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे. तुमचा वचननामा जाहीर झाल्यानंतर भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा 30 लाख कोटींचा आरोपपत्र सादर करणार आहे. करू द्या ना. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय इंटरनॅशनल न्यायालय आहे का? हा, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं तर आरोपी क्रमांक 1 मुंबई लुटणारे, आरोपी क्रमांक 1 अमित शहा, आरोपी क्रमांक 2 गौतम अडाणी, आरोपी क्रमांक 3 एकनाथ शिंदे, ह्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करावी लागतील आम्हाला. मोदींपासून ही मुंबई लुटण्याचं काम कोणी केलं? भ्रष्टाचाराला थारा कोणी दिला? मुंबईतल्या नरेंद्र मोदी, अमित शहानी दिला. आम्हाला काय तुम्ही सांगताय? सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर अरे करू द्या हो. श्रेय हे शिवसेना घेते. एक पालकांची टोळी जी श्रेय घेण्यासाठी कॅम्पेन करत आहे, पर पब्लिक सब जानती है. ते हेही म्हणतात की मराठी महापौर होईल. तुम्ही जे आव्हान दिलं ते म्हणतात की हिंदू नाही, मग मराठी बोला ना थेट. हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हा, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपी उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? हे बुटचाटे दिल्लीचे सगळे. महापालिका निवडणुकांमध्ये जे 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, निवडणूक आयोगानं म्हटलं की अजूनपर्यंत त्यावर निर्णय दिलेला नाही. चौकशी होईल, अहवाल सादर होईल आणि त्यावर नंतर निर्णय घेईल. कायदा सांगतो, नियम सांगतो, अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण EVM वरती अजून एक बटन असतं, नोटा. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून. ते रिंगणामध्ये आहेत ना लोक. रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत. निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. बरोबर आहे ना? तेव्हा हे काय काय सांगतायत? निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवलाय? कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग? यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा.
आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय. नाही, तुम्ही कोण होतात? कल्याण